साधायचं सगळ्यात महत्वाचं कारण एक की पृथ्वीवरचं मानव जातीचं अस्तित्व फार कमी दिवसाचं शिल्लक राहिलं का असं वाटू लागलेलं आहे. 50 डिग्री तापमान जर झालं तर किडनी, हार्ट आणि मेंदू हे तिघही मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज होऊ शकतात. जगातल्या 10 संस्था या संदर्भामध्ये आपले रिपोर्ट दिलेले आहे. तर दिल्लीचं तापमान यावर्षी उन्हाळ्यामध्ये 52.9 झालं होतं. 50ला डॅमेज होणार आहे तर 52 झालेलं होतं. म्हणजे चिंताजनक आहे. कार्बनचं प्रमाण हवेमध्ये किती झालं तर माणसाला झेपू शकतं. तर 350 ppm पर्यंत जर हवेतल्या कार्बनचं प्रमाण असेल तर काही अडचण नाही. परंतु 350 ppm पेक्षा जास्त जर झालं तर मग मानव जातीच्या अस्तित्वाला प्रश्न तर चिन्ह तयार होतो. आता 422 ppm कार्बन झालेलं आहे. आणि IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची संस्था 1988 पासून 198 देशाला सोबत घेऊन ग्लोबल वॉर्मिंगवर अभ्यास करते. या संस्थेचं म्हणणं असं आहे की 2050 ला 450 ppm कार्बन होईल आणि मुंबई, भावनगर, कोच्ची, चेन्नई, कोलकाता सकट 12 शहर समुद्र गिळेल. ही भीती IPCC ने सांगितली. IPCC ने दुसरी भीती काय सांगितली की 100 दिवस येणारा पाऊस 52 तासात येऊन जाणार आहे. ज्यावेळेस IPCC ने सांगितलं 100 दिवसाचा पाऊस 2030 नंतर 52 तासात येईल तर लोक IPCCच्या ह्याच्यावर अभ्यासावर प्रश्नचिन्ह तयार केले. भीती घालवणारे IPCC चुकीचं यांचं. परंतु IPCC जे बोलली ते खरं आहे का खोटे तर माझ्या दृष्टीने ते खोटे ठरले. खरं काय, 1 महिन्यापूर्वी दुबईमध्ये एवढा पाऊस पडला की दुबईचं नाव जगाने दुबई ठेवलं. किती पाऊस पडलं? दुबईचं वार्षिक पर्जन्यमान 70 मिलीमीटर आहे. दुबईला 12 तासात पाऊस पडलं 170 मिलीमीटर. 2.5 वर्षाचं पाऊस 1 दिवसात पडलं. IPCC म्हणत होती 2030 नंतर पृथ्वीवर 100 दिवसात येणारा पाऊस 52 तासात येणार आहे. पण 2.5 वर्षाचा पाऊस 12 तासात आलं. म्हणजे मरण खूप गतीनं जवळ येऊ लागलेले. डेर्ना, लिबियामध्ये डेर्ना नावाचं शहर आहे. या डेर्ना शहरामध्ये 1.25 लाख लोक वाहून गेले. 18 महिन्याचं पाऊस 1 दिवसात पडलं. आणखी भयानक काय, तुतीकोरीन नावाचा तामिळनाडू मध्ये जिल्हा आहे. 18 डिसेंबर 2023 ला तुतीकोरीनला पाऊस पडलं 960 मिलीमीटर. 1 दिवसात 3.25 फूट पाऊस पडलं. मुंबईमध्ये 8 दिवसापूर्वी 6 तासात 300 मिलीमीटर पाऊस पडलं. आणि आजच्या मी बातम्या ऐकतोय आजच्या की आता डोळ्यावर विश्वास नाही की आता 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय असा सांगडा आता पृथ्वीवर दिसेनासा होईल असं आता जवळपास सिद्ध होऊ लागलेलं आहे. हे जर वाचायचं असेल तर काय केलं पाहिजे? हे जर व्हायचं नसेल आणि परिस्थिती पूर्वपदावर जर आणायची असेल तर अँटोनियो गुटेरस
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जनरल सेक्रेटरी अँटोनियो गुटेरसने सांगितलं, तापमान वाढीचं युग संपलं, होरपळीच्या युगामध्ये आम्ही प्रवेश करतोय, आता तातडीची कार्यवाही करणं गरजेचं आहे। तातडीची कारवाई काय करणं गरजेचं आहे तर भारत सरकार म्हणतं आता जेवढे वृक्ष आहेत त्याच्या 20% अधिक वाढवावे लागणार आहेत। हे जर वाढवले तर आपण वाचू शकतो, नाही तर नाही। या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन करतो। युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे 3 गोल आहेत महत्वाचे या वर्षाचे। 3 गोल मध्ये पहिलं सस्टेनेबिलिटी, दुसरं फूड सिक्युरिटी आणि तिसरं एन्व्हायरमेंट। आणि या 3 कामामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणाची दखल घेऊन ॲग्रिकल्चर टुडे नावाची संस्था दिल्लीमध्ये या महिन्याच्या 10 तारखेला, ज्या संस्थेचे 10 वर्ष MS स्वामीनाथन अध्यक्ष होते, त्या संस्थेचे डॉक्टर MJ खान आता अध्यक्ष आहेत, त्यांनी 10 तारखेला मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला। आणि आता त्या सत्काराची दखल घेऊन वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरम नावाची एक संस्था आहे वॉशिंग्टन मध्ये, त्या संस्थेने युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे गोल आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या जनरल सेक्रेटरीचं अपील पृथ्वीवर राबवणारं राज्य जगातलं एकमेव म्हणजे महाराष्ट्र। आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना 26 ऑगस्टला सत्कारासाठी वॉशिंग्टनला बोलवलंय आणि $1,00,000 पुरस्कार सुद्धा देणार आहे। म्हणजे आता जग वाचवायची जी मोहीम आहे ती मोहिमेचं मॉडेल, रोड मॉडेल महाराष्ट्र होऊ लागलेलं आहे। त्याच्यातल्या मुख्य घटना काय आहेत? त्याच्यातल्या मुख्य घटना आहेत 21 लाख हेक्टर मध्ये बांबूची लागवड। नंबर 1, बांबू का तर माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं, बांबूचं एक झाड 320 किलो ऑक्सिजन देतं। माणसाचं दुश्मन कार्बन आहे। जगामध्ये जेवढे झाड आहेत त्या सगळ्या झाडापेक्षा अधिक 30% कार्बन खायची क्षमता बांबूत आहे। बांबूपासून 2000 वस्तू तयार होतात। आणि आता आपल्या माहितीसाठी सांगतो, जगाची उद्योग नीती बदलायची वेळ आलेली आहे। इंडस्ट्री म्हणजे काय, उद्योग म्हणजे काय? इंडस्ट्री म्हणजे हवेतला ऑक्सिजन खाणे, कार्बन सोडणे आणि माणसाला लागणाऱ्या वस्तू निर्माण करणे म्हणजे इंडस्ट्री। परंतु आता झाले काय, हे इंडस्ट्रीची सुरुवात 1750 ला ग्लासगो मध्ये सुरू झाली। त्या ज्या इंजिनच्या माध्यमातून ही विकासाची इंजिन सुरू झालं तेच आता माणसाला गिळायला बसलाय। मग आता हे मॉडेल बदलावं लागणार आहे। मॉडेल कसा पाहिजे? इंडस्ट्री म्हणजे काय? कार्बन खाणारं, ऑक्सिजन सोडणारं आणि माणसाला लागणाऱ्या वस्तू बनवणारी इंडस्ट्री पाहिजे। आता माझ्या डोळ्यावर चष्मा आहे, हा चष्मा बांबूचा आहे। माझ्या हातात घड्याळ आहे, हा घड्याळ बांबूचा आहे। माझ्या पायात सॉक्स आहेत, ते बांबूचे आहेत। माझं टी-शर्ट बांबूचं आहे, माझं टॉवेल बांबूचं आहे। म्हणजे माणसाला लागणाऱ्या ज्या 100 गरजा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या माणसाच्या गरजा हे स्टील, सिमेंट, ॲल्युमिनियम याच्याऐवजी एकट्या बांबूवर पूर्ण करता येऊ शकतात। आणि मग कार्बन पण संपल, तापमान पण संपल आणि ऑक्सिजन पण मिळेल, टेम्परेचर कम होईल आणि मानव जातीचं अस्तित्व पृथ्वीवर राहील। असं हे विकासाचं मॉडेल बदलावं लागणार आहे। याच्यासाठी जमिनीवर जे काम करायचं आहे ते काम म्हणजे बांबू लागवड। आणि मग नाशिक विभागामध्ये बांबू लागवडीचा आढावा घेण्यासाठी आज मी बैठकीला आलो होतो। आणि मग बैठक झाली। बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक पृथ्वी रक्षक अधिकारी नेमायचं ठरलं। हे एक अधिकारी 5 अधिकारी प्रत्येक तालुक्याला एक अधिकारी नेमतील आणि हा तालुक्याचा अधिकारी प्रत्येक गावाला एक पृथ्वी रक्षक नेमलं जाईल
आणि याच्या माध्यमातून मानव जातीला वाचवायचं हे शिवधनुष्य ते आम्ही पेलायचं ठरवलेलं आहे. आणि याच्यासाठी जी जमिनीवरची तयारी करणं गरजेचं आहे ती तयारी करायसाठी आजची ही बैठक होती. आणि या बैठकीचं मी आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि आता हे जे अधिकारी नेमायचे आहेत, माझ्या माहितीप्रमाणे ते 2 अधिकारी आलेत का, 2 अधिकारी आले, तिकडे या. एक जबाबदारी आपण दिलेली आहे नंदुरबारमध्ये. तर नंदुरबारची BDO आहेत वायाळ म्हणून, हे जबाबदारी घेतली नंदुरबारची, म्हणजे नंदुरबारमध्ये लक्ष देणार आहे. तुम्ही इकडे या. नाशिकची जबाबदारी आपण दिलेली आहे तनपुरे, हे इथले मालेगावचे अधिकारी आहेत. तर या आता या 5 जिल्ह्यामध्ये असे 5 तरुण अधिकारी आपण नेमलेत. हे मानवजात वाचवायसाठी जे तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे, तुमच्या मुलांना ऑक्सिजन पाहिजे, तुम्हाला तापमानापासून तुमच्या मुलांना वाचवायचं आहे, कार्बन पासून तुमच्या मुलांना वाचवायचं आहे. आणि ते करण्यासाठी आता अशा अधिकाऱ्यांनी, म्हणजे हे अधिकारी म्हणजे कसे, ते अधिकाऱ्यातले देव आहेत. आणि म्हणून या मंडळीने आता पूर्णपणे या कामासाठी वाहून घ्यायचं ठरवलेलं आहे. बाकीची 3 जिल्ह्याचे अधिकारी इथे येतील. मला आपल्याला सगळ्या पत्रकारांना विनंती करायची आहे की तुमच्या हातामध्ये महासत्ता आहे, एखादी विचार तुम्ही सगळ्या जगापर्यंत पोहोचू शकताय. मला तुम्हाला विनंती करायची आहे की आपले मुलं बाळ वाचवायचे, आपलं गाव वाचवायचं आहे, देश वाचवायचा आहे. आणि याच्यासाठी आता महाराष्ट्र सरकार नवीन एक योजना आणतोय, हरित महाराष्ट्र. आणि या हरित महाराष्ट्राचं प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून व्हावं, बांबू लागवडीचं आपल्या माध्यमातून व्हावं. मी जे काही बोलतोय या विषयावर आपण गंभीरपणे अभ्यास करावा आणि हा विचार संपूर्ण जगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपण पाडावी, अशी मी आपल्याला सगळ्याला नतमस्तक होऊन विनंती करतो. का तर बातम्या तर खूप येतात, पण आपली जात म्हणजे मानव जात वाचवण्यासाठीची ही सगळ्यात मोठी लढाई आहे. या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी आपला खारीचा वाटा उचलावा असं मी तुम्हाला सगळ्यांना अपील करतो. आणि मी थांबतो. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. सपनों से हर घर सजाएंगे, क्रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे, प्लास्टिक हाउसहोल्ड लाएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे. सोनी गिफ्ट्स, शालीमार, नासिक.